राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. महापालिकेच्या भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून खटके उडत आहेत. पक्षांतर्गत 2 गट निर्माण झाले, त्यामुळे लवकरच मोठा भूकंप होणार आहे. 10 नगरसेवकांची स्वतंत्र बांधणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यासाठी भाजपमधील एक चाणक्य नगरसेवक या गटाच्या मदतीसाठी काम करतोय. त्यामुळे भविष्यात अजितदादा पवार गटाचं अस्तित्व मनपा क्षेत्रात धोक्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आमदार जयंत पाटील समर्थकांनी थेट अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीची ताकद घटली. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद महापालिका क्षेत्रात चांगलीच वाढलेली होती. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला 16 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ता स्थापनेवेळी महापालिकेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला. सध्या महापालिकेच्या सत्तेत भाजप व अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अंतर्गत खटके उडत आहेत. स्थायी समिती सदस्य निवडीवेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सदस्यांची नावं दिली होती, मात्र ऐनवेळी एका नावात बदल केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार होत्या. पक्षाध्यक्षांकडून दिगंबर जाधव, स्नेहल सावंत यांची नावं दिली, मात्र त्यामध्ये जाधव यांच्याऐवजी अशोक मासाळ यांचं नाव गटनेते व नगरसेवकांनी दिला असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्षांनी केला होता. या प्रकरणी गटनेते मैनुद्दीन बागवान यांना नोटीस देखील काढलेली होती. नुकतेच उपमहापौर गजानन मगदूम यांच्यावर दालनाचा शुभारंभ झाला. ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यानं नगरसेवकांची उपस्थिती आवश्यक होती, मात्र याकडे गटनेत्यासह अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवले. त्यामुळे राष्ट्रवादी अंतर्गत संघर्ष आता चांगलाच पेटला. राष्ट्रवादीची साथ सोडून 10 नगरसेवक वेगळा गट करण्याच्या तयारीत आहेत. गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली हा 10 सदस्यांचा वेगळा गट करून त्याला मान्यता घेण्याच्या हालचाली सध्या सुरू असल्याची चर्चा महापालिका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधून सुरू आहे. त्यासाठी भाजपमधील एक चाणक्य नगरसेवक देखील राष्ट्रवादीच्या या बंडखोरांच्या गटाला मदत करतोय. शिवाय वकिलांचा देखील सल्ला घेतला जातोय. भविष्यात या 10 नगरसेवकांनी पक्ष सोडून स्वतंत्र गटाची बांधणी केली तर पक्षाची मोठी पंचायत होणार आहे. महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद घटणार आहे. शिवाय याचा परिणाम येणाऱ्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह इतर विशेष महासभेच्या निवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते. वरिष्ठ पातळीवरील नेत्याने तातडीनं नाराजी दूर करून वेळीच आवर घालणं आवश्यक आहे. नगरसेवक फुटीबाबत कायदा काय सांगतो? महापालिकेत 2/3 नगरसेवकांनी एकत्रितपणे येत दुसऱ्या पक्षात विलिनीकरण किंवा स्वतंत्र गटाची बांधणी केली तर पक्षांतर विरोधी कारवाईपासून संरक्षण मिळू शकतं असा कायदा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 16 नगरसेवक आहेत. त्यातील 1 नगरसेवक अपात्र झालाय. त्यामुळे आता 15 नगरसेवक आहेत. 2/3 नगरसेवक म्हणजे 10 नगरसेवकांची जर स्वतंत्र गट केला आणि दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होत नाही. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.